नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल व्ह्यू यूट्यूब चॅनलवर। बऱ्याच दिवसापासून तुमच्या कमेंट येत होत्या की दादा जसं कमर्शियल रिसॉर्ट किंवा कमर्शियल फार्म हाऊसचा व्हिडिओ तुम्ही बनवता तसंच आम्हाला एक प्रायव्हेट विल्ला किंवा प्रायव्हेट फार्म हाऊस जर कुठे असेल आणि तोही बजेटमधला तर तोही विल्ला किंवा तोही फार्म हाऊस आम्हाला दाखवत चला। तर त्याच अनुषंगाने आणि तुमच्याच कमेंटचा मान राखून आज आपण आलो आहोत विनीत फार्म हाऊसला, म्हणजेच भालिवडी कर्जतमध्ये असलेल्या आणि तेही बजेट आणि कंप्लीट प्रायव्हेट विल्लाला भेट देण्यासाठी। तर हा 3 BHK आणि 20 to 25 पीपल अकोमोडेशन असलेला हा विनीत फार्म हाऊस म्हणजे कंप्लीट प्रायव्हेट असलेला हा फार्म हाऊस आपल्याला आणखी कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतोय आणि त्याची स्पेशालिटी काय आहे या सर्व गोष्टी आपण नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच आपल्या नवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ट्रॅव्हल व्ह्यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यानंतर हा विनीत फार्म हाऊस तुम्हाला आवडला आणि तुम्हाला जर इथे यावंसं वाटलं तर स्क्रीनवरती दिसत असलेला ॲड्रेस गुगल मॅप करा, गाडीला स्टार्टर मारा आणि थेट येऊन पोचा विनीत फार्म हाऊसला। आणि तुम्ही जर बाय रोड न येता बाय ट्रेन यायचा विचार करत असाल तर कर्जत स्टेशनला तुम्हाला उतरावं लागेल। कर्जत स्टेशनला उतरल्यानंतर जस्ट स्टेशनच्या बाहेर आल्यानंतरच प्रायव्हेट आणि शेअरिंग अशा दोन्ही प्रकारे ऑटो अवेलेबल असतात। जी पॉसिबल असेल ती ऑटो पकडून तुम्ही अगदी थेट या विनीत फार्म हाऊसला अगदी इझिली येऊ शकता। ट्रॅव्हलिंग बिलकुल कन्व्हिनियंट असणार आहे मित्रांनो। तरीसुद्धा काही इश्यू आले तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि विनीत फार्मच्या टीमची सहाय्यता घ्या। चला तर मग मित्रांनो, वेळ न दवडता या विनीत फार्म हाऊसच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कर्जत भालिवडीमध्ये असलेला हा विनीत फार्म या 3 BHK प्रायव्हेट विल्लाचा एक ओव्हरऑल व्ह्यू कसा दिसतो ते आपण पाहून घेऊयात। हिरव्यागार झाडाझुडपांनी सदाबहरीत अशा डोंगराच्या पायथ्याशी वसलेला हा विनीत फार्म इथे आलेल्या व्यक्तींची खरोखरच मने जिंकतो। या विनीत फार्मचा एक ओव्हरऑल व्ह्यू पाहिल्यानंतर इथल्या सर्व ॲम्युनिटीज आपण एक एक करून डिटेलमध्ये समजून घेऊयात। इथे मेन गेट ओलांडताच 7 ते 8 कार अगदी इझिली पार्क होऊ शकतात इतका मोठा पार्किंग स्लॉट दिसून येतो। यानंतर बाहेरून अट्रॅक्टिव्ह दिसणारा हा 3 BHK विल्ला आतून तशा प्रकारे दिसतो आणि कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो ते आपण इन डिटेल पाहूयात। सुरुवातीलाच एक सुंदर एंट्रन्स या ठिकाणी पाहायला मिळतो। या एरियामध्ये एका बाजूस कॅरम बोर्ड, लुडो, सापशिडी, टेबल टेनिस यांसारख्या इंडोर गेमचा सेटअप लावलेला दिसतो, तर दुसऱ्या बाजूस जेवणासाठीचा सेटअप लावला जातो। या विल्लामध्ये एंटर केल्यानंतर म्युझिक सिस्टम आणि फ्रीज ठेवलेला एक मोकळा पॅसेज आपल्याला पाहायला मिळतो। या पॅसेजमधूनच आपण 3 बेडरूम आणि डॉर्मेटरी हॉलमध्ये एंट्री करतो। सर्वप्रथम आपण आलोय इथल्या पहिल्या बेडरूममध्ये। इथे आपल्याला एक किंग साईज बेड विथ एक्स्ट्रा मॅट्रेस देखील दिसून येतात। याच बेडरूममध्ये AC, फॅन, ड्रेसिंग टेबल असल्याचे पाहायला मिळते। यानंतर आपण इथलं वॉशरूम देखील पाहून घेऊयात। इथे असलेलं हे वेस्टर्न फिटिंग वॉशरूम आपल्याला शॉवर, गिझर, मिरर यांसारख्या सेवा प्रोव्हाइड करते। त्यासोबतच शॅम्पू, सोप यांसारख्या टॉयलेटरीज देखील हे वॉशरूम आपल्याला प्रोव्हाइड करते। यानंतर आपण येतो इथे असलेल्या सेकंड बेडरूममध्ये। या बेडरूममध्ये सुद्धा आपल्याला किंग साईज बेड विथ एक्स्ट्रा मॅट्रेस, त्यासोबतच AC, फॅन, ड्रेसिंग टेबल यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज पाहायला मिळतात। या रूममधील वॉशरूमसुद्धा वेस्टर्न फिटिंग असलेले आपल्याला बघायला मिळते। इथे सुद्धा पाणी गरम करण्यासाठी गिझर तसेच शॉवर, मिरर यांसारख्या सेवा पाहायला मिळतात। त्यासोबतच शॅम्पू, सोप यांसारख्या टॉयलेटरीज हे वॉशरूम आपल्याला प्रोव्हाइड करते। यानंतर आपण येथील 3rd नंबरचा बेडरूम पाहूयात। हा बेडरूम देखील आपल्याला पहिल्या 2 बेडरूमप्रमाणेच पाहायला मिळतो। येथील इंटेरियर आणि बेसिक फॅसिलिटीज अगदी सारख्याच आहेत। त्यासोबतच या रूममधील वॉशरूमसुद्धा पहिल्या 2 वॉशरूमप्रमाणेच सर्व फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड करतो। आणि विशेष म्हणजे येथील सर्व हे वॉशरूम अगदी नीट अँड क्लीन असलेले दिसून येतात। अशा प्रकारे 3ही बेडरूम पाहिल्यानंतर आपण येतोय ते इथल्या हॉल एरियामध्ये, म्हणजेच डॉर्मेटरी रूमकडे। 10 ते 12 लोक अगदी व्यवस्थितरित्या राहू शकतील इतक्या मोठ्या आकाराचा हा डॉर्मेटरी रूम आपल्याला पाहायला मिळतो। लगे हात आपण या हॉलमधील वॉशरूम सुद्धा पाहून घेऊयात। या हॉलमधील वॉशरूम आकाराने मोठे आणि त्यासोबतच सर्व बेसिक फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड करते। या विल्लामधील सर्व रूम्स पाहिल्यानंतर आपण आलोय या विनीत फार्मच्या गार्डनमध्ये। वरती निळाभोर आकाश, बाजूला हिरवागार निसर्ग आणि अशा या निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या गार्डनमधील मऊ लुसलुशीत लॉन एरियामध्ये एक गेस्ट क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतायत।
क्रिकेटसोबतच आपण या गार्डनमध्ये बॅडमिंटन, फुटबॉल यांसारख्या आउटडोअर गेम देखील एन्जॉय करू शकतो. तसेच या गार्डनमध्ये अशा प्रकारे 3 झोकेसुद्धा आहेत. या झोक्यामध्ये बसून संध्याकाळी गप्पा गोष्टी करत करत आपण इथल्या सनसेटचा देखील आनंद घेऊ शकतो. गार्डन पाहिल्यानंतर आपण आलो आहोत या विनीत फार्मच्या स्विमिंग पूल एरियामध्ये. इथे आपल्याला 25 बाय 35 स्क्वेअर फूट एरिया असलेला हा स्विमिंग पूल विथ अटॅच बेबी पूल पाहायला मिळतो. या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग एन्जॉय करता करता इथे आलेले गेस्ट या आर्टिफिशियल वॉटरफॉलचा देखील आनंद घेऊ शकतात अशी अरेंजमेंट केलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे आलेले गेस्ट स्विमिंग एन्जॉय करताना तुम्ही पाहतच असाल. इथे स्विमिंग पूलच्या जस्ट बाजूलाच आपल्याला रेन डान्स फ्लोअर देखील पाहायला मिळतो. या विनीत फार्ममध्ये अवेलेबल असलेल्या म्युझिक सिस्टमच्या तालावर ठेका धरत कृत्रिम पावसात भिजताना हे काही गेस्ट आपल्याला दिसतच आहेत. हा रेन डान्स इथे आलेल्या गेस्ट लोकांना खरोखरच आकर्षित करतो. यानंतर आपण वळतोय फूड पॅकेजकडे. फूड पॅकेजमध्ये हा विनीत फार्म इतर फार्मपेक्षा सरस ठरताना दिसून येतो. इथे स्पेशल चुलीवरचे जेवण कस्टमरना सर्व केले जाते. तर कसं वाटलं इकडचं जेवण? व्हेरी नाईस. आवडलं सगळ्यांना? इथे 24 आवर्समध्ये मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक्स म्हणजेच हाय टी, त्यासोबतच डिनर आणि नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट असा 5 टाईम मील प्रोव्हाइड केले जाते. इथल्या व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही डिश अगदी चविष्ट असतात. या व्यतिरिक्त इथे बार्बेक्यू सेटअपद्वारे तंदुरीसारखे इतरही डिश स्टार्टरमध्ये ऑर्डरनुसार प्रोव्हाइड केल्या जातात. या स्टार्टरच्या सर्व डिटेल्स अगदी प्राईजनुसार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी इथे असलेल्या लाईट्समध्ये हा विनीत फार्म अगदी झगमगून दिसतो. रात्रीच्या वेळेचं हे दृश्य अगदी मनमोहकच असते. तर मित्रांनो, या विनीत फार्मचे आणखी एक विशेष म्हणजे येथून आपण कर्जत रिव्हर राफ्टिंगला सुद्धा जाऊ शकतो. ही कर्जत रिव्हर राफ्टिंग या विनीत फार्मपासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. या राफ्टिंगचा सुद्धा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही कर्जत रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेऊ शकता. तर मित्रांनो, इथे विनीत फार्ममध्ये आपण पाहू शकता इथे काही गेस्ट आलेले आहेत. तर पाहूया त्यांचा एक एकंदरीत काय अनुभव आहे या विनीत फार्म हाऊसबद्दल. तर कुठून आहात आपण? आम्ही तारदेव, मुंबई सेंट्रल. मुंबई सेंट्रल. फर्स्ट टाइम आहात का विनीत फार्ममध्ये? मी सेकंड टाइम आलोय. अच्छा, सेकंड टाइम. आणि बाकी सगळे फर्स्ट टाइम आहात? बाकीचे फर्स्ट टाइम आहे. अच्छा, कसा अनुभव आला सर? कधीपासून आहात इथे विनीतमध्ये? आम्ही काल रात्री आलो इथे. काल रात्री आहात? हो. अच्छा, म्हणजे आज तुमचा दुसरा दिवस आजचा? हो हो. कसा अनुभव आला? बस छान छान, एकदम मस्त. एकदम कसं स्विमिंग पूल वाटलं? वगैरे आहे व्यवस्थित. यावेळी तर गरमी आहे, पण ज्यावेळी मी पावसाळ्यात आलो त्यावेळी वातावरण मस्त होतं. थंडीतही वातावरण इथे चांगलं असतं. गरमीमुळे एकंदर इथे सगळी गरमी असून इथे थोडं बरं वाटतंय. सोय चांगली आहे, मुलं एन्जॉय करतायत. फूडबद्दल काय सांगाल? फूडबद्दल मी तर ऑलरेडी 2 वेळा येऊन गेलो होतो, त्यामुळे मला फूडचं क्वालिटी इकडची चांगली वाटली. असं काही नाही आहे, चांगली क्वालिटी एकदम फूडची. आता आम्ही इथे नाश्ता सकाळी केला, आता जेवणाचा प्रोग्राम आहे. आता बघू. आता एक ट्रॅव्हल ज्वेल नावाचं यूट्यूबवरती एक छोटंसं कुटुंब आहे आमचं. तर त्यांच्यापैकी जर कोणी इथे म्हणजे कोणाला जर यावंसं वाटलं तर त्यांना तुम्ही रिकमेंड कराल का? खरोखर नक्की यावं. काय सजेशन द्याल तुम्ही? सजेशन म्हणजे इको फ्रेंडली आहे, इको फ्रेंडली. हां, एन्जॉयबल आहे. स्विमिंग पूल चांगला आहे, जेवण चांगलं आहे. नक्की व्हिजिट करा इकडे. मुलांसाठी तर एकदम मस्त आहे. मुलांसाठी एकदम मस्त आहे. सेफ एकदम. इंडोर आउटडोर गेम आहेत. टेबल टेनिस, कॅरम, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, स्विमिंग पूल बरोबर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही एन्जॉय करतोय आणि तुम्ही पण या आणि नक्की इथे एन्जॉय करा. ओके सर, थँक्यू. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार. थँक्स. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्स. तर मित्रांनो, हा होता कम्प्लिटली प्रायव्हेट असा विनीत फार्म हाऊस भालेवडी कर्जतमधला. हा विनीत फार्म हाऊस जर तुम्हाला आवडला असेल तर एक वेळ या ठिकाणी जरूर भेट करा.
आणि अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल व्ह्यूअल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओ मी घेऊन येत असतो. तर भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या फार्म हाऊस किंवा नव्या रिसॉर्टसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल व्ह्यूअल. जय हिंद, जय भारत.